स्टेनो महाराष्ट्र आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आम्ही आमच्या मराठी लीगल PDF-मधील उतारा क्रमांक 15मधील राहिलेल्या भागाचे डिक्टेशन घेणार आहोत आणि याची गती 80 शब्द प्रति मिनिटची असेल। जर कोणाला आमची ही PDF पाहिजे असल्यास त्यांनी आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करून पिन केलेला मेसेज वाचून पुढची प्रक्रिया करावी। बी रेडी, स्टार्ट। अर्जदारातर्फे अर्जदार क्रमांक 1 यांचे शपथपत्र निशाणी क्रमांक 42, साक्षीदार क्रमांक 2 यांचे शपथपत्र निशाणी 67 वर साक्षीदार क्रमांक 3 यांचे शपथपत्र निशाणी क्रमांक 69 दाखल केलेले आहे। अर्जदाराने अतिरिक्त सत्र न्यायालयामधील न्याय निर्णयाची प्रत निशाणी क्रमांक 56 व पोलीस स्टेशन येथे दिलेली लेखी तक्रार निशाणी क्रमांक 57 ही कागदपत्रे दाखल केलेली आहेत। परिच्छेद या उलट गैर अर्जदाराने स्वतःचे शपथपत्र निशाणी क्रमांक 82 वर दाखल केले आहे व साक्षीदार क्रमांक 2 यांचे शपथपत्र निशाणी क्रमांक 97 वर दाखल केलेले आहे। तसेच गैर अर्जदार यांच्या इयत्ता 5वी ते 10वीच्या गुणपत्रिका निशाणी क्रमांक 83 ते 88, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र निशाणी क्रमांक 89 व 90, चरित्र प्रमाणपत्र निशाणी क्रमांक 91, गट क्रमांक 160, 157 व 108 च्या 7/12 उतार्याची प्रमाणित प्रती अनुक्रमे निशाणी क्रमांक 92 ते 94 वर अभिलेखावर दाखल केलेल्या आहेत व त्यानंतर त्यांनी पुरावा बंद केला आहे। परिच्छेद अर्जदार यांच्या अधिवक्त्यांतर्फे युक्तिवाद करण्यात आला की गैर अर्जदाराने अर्जदारांशी असलेले नाते मान्य केले आहे, तसेच ते आरोग्य विभागात नोकरी करतात हे देखील मान्य केलेले आहे। तसेच आज रोजीपर्यंत अर्जदारांच्या उदरनिर्वाहाची कोणतीही व्यवस्था त्यांनी केलेली नाही, त्यामुळे अर्जदारांना आर्थिक सहाय्य व नुकसान भरपाई देण्यात यावी। परिच्छेद या उलट गैर अर्जदार यांच्या अधिवक्त्यांतर्फे असा युक्तिवाद करण्यात आला आहे की अर्जदार क्रमांक 1 यांनी गैर अर्जदारांची फसवणूक करून त्यांच्याशी लग्न केलेले आहे। अर्जदार क्रमांक 1 व गैर अर्जदार यांच्या दोन्ही मुलींची आज रोजी लग्न झालेली आहेत, त्यामुळे अर्जदार क्रमांक 2 यांना कोणतीही पोटगी देण्याची आवश्यकता नाही। तसेच अर्जदार यांनी तपासलेल्या साक्षीदारांच्या साक्ष्यपुराव्यात विसंगती आहे, त्यामुळे त्यांचा पुरावा प्रस्तुत प्रकरणात ग्राह्य धरता येणार नाही। अर्जदार क्रमांक 1 यांच्या नावे शेतजमीन आहे, करिता त्या स्वतःच्या व मुलींच्या पालनपोषणाची जबाबदारीने सक्षमरित्या उचलू शकतात। त्यांना कोणत्याही आर्थिक सहाय्याची गरज नाही। गैर अर्जदार आज रोजीपर्यंत पोटगी रक्कम म्हणून अर्जदार यांना रुपये 1,57,000 अदा केलेली आहे। गैर अर्जदार यांच्यावर त्यांचा भाऊ व बहिणीची जबाबदारी आहे, करिता अर्जदारांचा अर्ज खारिज करण्यात यावा। परिच्छेद अर्जदार क्रमांक 1 साक्षीदार क्रमांक 2 व साक्षीदार क्रमांक 3 यांच्या साक्ष्यपुराव्याचे एकत्रित अवलोकन केले असता असे दिसून येते की त्यांनी एकमेकांशी सुसंगत अशी साक्ष दिलेली आहे, करिता त्यांचा साक्ष्यपुरावा प्रस्तुत प्रकरणात ग्राह्य धरण्यात येथे गैर अर्जदार यांच्या अधिवक्त्यांनी युक्तिवाद केला आहे की अर्जदार क्रमांक 1 यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार अर्ज केला। याउलट साक्षीदार क्रमांक 2 यांच्या म्हणण्यानुसार अर्जदार क्रमांक 1
यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे अर्ज केला आहे असे कथन केले आहे, त्यामुळे त्यांच्या साक्ष पुराव्यात तफावत आहे व तो ग्राह्य धरता येणार नाही. परिच्छेद सदर बाबींची पाहणी करण्याकरिता अर्जदार क्रमांक 1 व साक्षीदार क्रमांक 2 यांच्या साक्ष पुराव्याचे निरीक्षण केले असता असे दिसून येते की दोन्ही साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार अर्जदार क्रमांक 1 यांनी गैर अर्जदाराविरुद्ध तक्रार अर्ज दाखल केला आहे हे सिद्ध होत आहे. सदरचा अर्ज पोलीस निरीक्षकांकडे केला किंवा पोलीस अधीक्षकांकडे केला ही बाब नगण्य आहे व त्या कारणावरून त्यांचा पुरावा प्रस्तुत प्रकरणात ग्राह्य धरता येणार नाही असे म्हणता येणार नाही. परिच्छेद येथे हे नमूद करणे गरजेचे आहे की गैर अर्जदार यांनी अर्जदारांची असलेले नाते व मागील 20 ते 22 वर्षापासून ते अर्जदारांसोबत राहत नसल्याचे मान्य केले आहे. तसेच अर्जदार यांच्या नावे शेती आहे व त्यांना कोणत्याही आर्थिक सहाय्याची गरज नाही असे देखील कथन केले आहे. यावरून हे सिद्ध होते की गैर अर्जदारांनी अर्जदारांच्या पालनपोषणाची व उदरनिर्वाहाची कोणतीही व्यवस्था केलेली नाही. जरी अर्जदार क्रमांक 1 यांच्या नावे शेती असली तरी देखील गैर अर्जदार हे त्यांचे पती असल्याकारणाने हे त्यांच्या उदरनिर्वाहाची नैतिक जबाबदारी नाकारू शकत नाहीत. परिच्छेद गैर अर्जदाराच्या अधिवक्त्यांनी पुढे असा युक्तिवाद केला आहे की सदर प्रकरणात गैर अर्जदाराचा अर्जदार क्रमांक 1 सोबत मागील 20 ते 22 वर्षांपासून पती पत्नी म्हणून संबंध आला नाही, त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा कौटुंबिक हिंसाचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सदर युक्तिवादाचा उत्तरादाखल संपूर्ण पुराव्याची मागणी केली असता असे दिसून आले की अर्जदार क्रमांक 1, 2 व साक्षीदार क्रमांक 2 यांनी संयुक्तिकरित्या कथन केले आहे की गैर अर्जदार हे अर्जदार क्रमांक 1 यांना मारहाण करत होते. तसेच त्याबाबत अर्जदार क्रमांक 1 यांनी दिनांक 7/4/2012 रोजी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केलेली आहे. यावरून हे स्पष्ट होते की गैर अर्जदार यांनी अर्जदारांसोबत कौटुंबिक हिंसाचार केलेला आहे. परिच्छेद जरी ही बाब निर्विवाद असली की मागील 20 ते 22 वर्षापासून अर्जदार क्रमांक 1 व गैर अर्जदार यांचा पती पत्नी म्हणून संबंध आला नाही, याचा अर्थ असा नाही की त्यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार झाला नाही. पीडितेला वैध कारणांशिवाय सोडून देणे व तिच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी नाकारणे या बाबी देखील कौटुंबिक हिंसाचार या व्याख्येमध्ये समाविष्ट होतात. सदर प्रकरणात गैर अर्जदारांनी स्पष्टपणे मान्य केले आहे की अर्जदार क्रमांक 1 यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करण्याची गरज नाही. यावरून हे स्पष्ट होत आहे की त्यांनी अर्जदार क्रमांक 1 यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार केलेला आहे व पालनपोषणाची जबाबदारी घेतली नाही. परिच्छेद येथे हे नमूद करणे गरजेचे आहे की अर्जदार यांनी केलेले आरोप गैर अर्जदार यांनी तोंडी पुरावा देऊन सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु हिंसाचाराची लेखी तक्रार निशाणी क्रमांक 56 अर्जदार यांनी अभिलेखावर दाखल केलेली आहे. भारतीय पुरावा कायद्याअंतर्गत कागदोपत्री पुरावा हा प्राथमिक पुरावा मानण्यात येतो. ज्यावेळी कागदोपत्री व तोंडी पुरावा यामध्ये विरोधाभास दिसून येईल त्यावेळी कागदोपत्री पुरावा हा नियमाप्रमाणे
ग्राह्य धरला जातो. करिता प्रस्तुत प्रकरणात कौटुंबिक हिंसाचार सिद्ध करण्याकरिता अर्जदाराचा तक्रार अर्ज निशाणी क्रमांक 56 हा ग्राह्य धरण्यात येत आहे व साक्षीदार क्रमांक 2 यांचा खंडन पुरावा हा अर्जदार लेखी पुरावा खंडन करण्याकरिता पुरेसा नाही असा निष्कर्ष देण्यात येत आहे. परिच्छेद प्रस्तुत प्रकरणात गैर अर्जदार यांनी अर्जदारांशी असलेले नाते मान्य केलेले आहे. तसेच अर्जदारांनी त्यांच्या विरुद्ध केलेल्या तक्रार अर्ज प्रलंबित आहे या बाबीस देखील विरोध केलेला नाही. यावरून असे दिसून येते की अर्जदार क्रमांक 1 यांचा शारीरिक व मानसिक छळ झालेला आहे. तसेच गैर अर्जदारांनी सर्व अर्जदारांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्पष्टपणे नाकारली आहे. पुढे गैर अर्जदाराने यांनी आरोग्यसेवक म्हणून नोकरी करत असल्याचे देखील मान्य केले आहे. यावरून त्यांना उत्पन्नाचे साधन आहे ही बाब निर्विवाद सत्य आहे. परिच्छेद अर्जदार क्रमांक 1 यांचे पती व अर्जदार क्रमांक 2 यांचे वडील या नात्याने त्यांच्या उदरनिर्वाहाची व पालनपोषणाची जबाबदारी ही गैर अर्जदाराची आहे. परंतु युक्तिवादादरम्यान गैर अर्जदार यांच्या अधिवक्त्यांनी देखील स्पष्टपणे नाकारली आहे. गैर अर्जदार यांच्या कथनानुसार त्यांच्यावर त्यांचे भाऊ व बहीण यांची जबाबदारी आहे असे कथन केले आहे. परंतु त्या कारणाने ते अर्जदार क्रमांक 1 यांची जबाबदारी नाकारू शकत नाही. त्यामुळे आज रोजी केवळ अर्जदार क्रमांक 1 यांची जबाबदारी गैर अर्जदार यांच्यावर पती या नात्याने आहे. परिच्छेद गैर अर्जदार यांच्या अधिवक्त्यांनी बचावाकरिता युक्तिवाद केला की अर्जदार क्रमांक 1 यांनी गैर अर्जदारांना फसवून त्यांच्याशी लग्न केले आहे. सदर बाब सिद्ध करण्याकरिता त्यांनी गैर अर्जदार यांच्या इयत्ता 5वी ते 10वीच्या गुणपत्रिकांच्या पडताळणी केलेल्या प्रती निशाणी क्रमांक 83 ते 90 अभिलेखावर दाखल केले आहे. परंतु सदरचा पुरावा ही बाब सिद्ध करण्याकरिता पुरेसा नाही. परिच्छेद वरील विवंचनेस आधारून असा निष्कर्ष देण्यात येत आहे की गैर अर्जदाराने अर्जदार क्रमांक 1 यांच्या विरुद्ध कौटुंबिक हिंसाचार केलेला आहे. करिता अर्जदार क्रमांक 1 या आर्थिक सहाय्य मिळण्यास पात्र आहेत. त्याचप्रमाणे ठरविण्याकरिता दैनंदिन जीवनाशक्य वस्तू अर्जदार व गैर अर्जदार यांचे राहणीमान, अर्जदार क्रमांक 1 यांची वैद्यकीय अवस्था तसेच अर्जदार यांनी गैर अर्जदाराविरुद्ध कलम 125 फौजदारी प्रक्रिया संहिता अंतर्गत केलेला अर्ज या सर्व बाबी लक्षात घेता गैर अर्जदार यांनी अर्जदार क्रमांक 1 यांना आर्थिक सहाय्य प्रतिमाहा रुपये 5,000, घरभाडे रुपये 500, नुकसान भरपाई रुपये 5,000 मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल. स्टॉप.